आमटणे पंप हाऊसाच्या उक्तावणाच्या कार्यक्रमाक हाज्या व्यासपीठाचेर आसात आमचे WRD मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर, आमचे टुरिझम मिनिस्टर जे खासा करून पर्वरीच्यान तांचे 15 MLD उदीक व्हरपाक डायरेक्ट हांगा येयल्या म्हणपाक काय हरकत ना. ओके, हांगासर उदक घेवन डायरेक्ट वचोंक आहा तो बाब रोहन खंवटे, आमचे शेजारचे बाब निळकंठ हळर्णकर, मच्छीमार मंत्री दोतोर चंद्रकांत शेटये, व्यासपीठाचेर आशिल्ले जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच आणि आमच्या पुराय डिवचल आणि अस्तोडा तालुक्यातल्या सगळ्या माझ्या मोगाळ भाव आणि भयणांनो, तुम्ही जर म्हणटाले की ह्या उक्तावणाक पळोवपाक गेल्यार 55 कोटीचो प्रोजेक्ट, चार म्हणजे मंत्री, मुख्यमंत्री, आमदार चार जण आसा. हो तसोच प्रोजेक्ट हो खरें म्हणजे आनीकूय 2 जण आमदार येवपाचे उरले. दिलायला लोबो ना, शी इज आउट ऑफ कंट्री, आणि जोशुआय ना जाल्यार तेय येवपाचे. कारण उदक हो तसोच महत्वाचो विषय आसा आणि प्रत्येकाक म्हणजे तितकोच 24/7 उदक जाय म्हणून सगळे जाण धडपडटा. प्रत्येक जण आपल्या मतदारसंघात अमके MLD उदीक येवकूच जाय, त्याची गरज आसा, निदान ते 8 वरां मेळपाक जाय, हाज्या खातीर सगळ्यांचो प्रेशर आसता. कारण लोकांचो प्रेशर तेंचेर आसता आणि आमदार मंत्र्याचो प्रेशर हो परत WRD मिनिस्टर किंवा DDW मिनिस्टराचेर आसता. हाज्या खातीर लागपी जो इन्फ्रास्ट्रक्चर आसता, म्हणजे भाऊन उलयता आसतना आणि रोहनान उलयता आसतना रायटली सांगले, हे 8 दिसांनी आणि 1 वर्सान जावपाचें काम न्ही. हाका प्लॅनिंग लागता आणि एका प्लॅनिंग हे 5 वर्सां पयलीं करचें पडटा. फाटल्या 5 वर्साच्या पयलीं केल्लें प्लॅनिंग सुभाष भाऊ शिरोडकर 2022 WRD मिनिस्टर जाल्या उपरांत तांच्यांनी एक्झिक्युशन करपा खातीर घेतलें. ताका फंड प्रोविजन केलें, ताका पयशे दिले आणि हे काम स्वता तांच्यांनी आमच्या दोनूय कॉन्ट्रॅक्टरांच्या मार्फत व्यवस्थित रित्या एक्झिक्यूट केले म्हणून ते पॉसिबल जाले. आमठण्यान आमी धरण बांदलां, पण आमठण्यान जरी धरण बांदले आसत, ह्या धरणाक अजूनही जे म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे हांगा जे उदक जाय, जे आमी जो साळ गावात आमी जो चेक डॅम घातला, थंयच्यान लिफ्ट करून उदक परत हांगा हाडून सोडटले आणि ते उदक परत हांगासल्यान लिफ्ट करून मागीर ते पर्वरी आसतले, अस्तोड्या आसतले, म्हापसा आसतले, पिलर्णा आसतले, आसगांव आसतले, ह्या सगळी कडेन व्हरतले. एदी व्हडली चेक लायन ही सगळी कडेन आमी डिस्प्ले केला. आता तुम्ही म्हणटले हाज्या पयलीं आमी उदक हे तिराळी इरिगेशनाचेर डिपेंड आसले. महाराष्ट्रान जो तिराळी इरिगेशन डॅम आसा ताजेर आमी पूर्णता डिपेंड आशिल्ले आणि ताकाच लागून रोहनान आतां सांगले, एक दीस तिराळीचो कालवो फुटलो काय आमकां 15 दीस उदीक मेळना, कारण आमी पूर्णता तांचेरूच डिपेंड आशिल्ले. उदकाच्या बाबतीत स्वयंपूर्ण जावपा खातीर पेडण्यापासून काणकोण पर्यंत गोंयांत जितके सोर्सीस आसा, मागीर ते काणकोणात आसतले धरण आसूनी, सत्तरीतले आसूनी किंवा ओपाचे आसूनी, ह्या सगळ्या हेज्या कडेन म्हणजे जसो आता आमी साळात येदो व्हडलो चेक डॅम बांदला, द सेम टायम आमच्या गांजे रिव्हराचेर म्हणजे उजगांव आणि पाळी हाज्या मदीं त्याच पद्दतीचो ताज्या पेक्षा मातसो व्हडलो हो चेक डॅम आमी आमच्या गांजेच्या रिव्हराचेर बांदला. आणि खरोखरूच हांव तुमच्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता, कारण आमचे सगळे म्हणजे साळ, मेणकुरे, धुमाशे, आमटणे, लाटंबारसे हे सगळे तसे बरे लोक, आमचे लोक, ते तसे विरोध कित्याक करिना, दोतोरांनी सांगले. कारण बरेच कडेन खरें म्हणजे चेक डॅम बांदूंक आणि उदक स्टोर करपाक उदीक लोक कित्याक प्रॉब्लेम करता म्हाका कळना. आणि ताका लागून एक तुमकां आश्वस्त करता, हे उदीक जरी आमी बार्देसान व्हरतले आसत जाल्यार दोतोरान आपल्या लोकां खातीर जो उलो मारला की तुमचो जो पंपिंग स्टेशन आणि उदक दिवपाचें काम हे फुडल्या 3 ते 4 म्हयन्या मदीं तुमच्या फुडल्या इलेक्शनाक वयच्या पयलीं आमी पुराय करून दिता, जेणे करून तुमकां उदक हातूंतल्यान सुरळीत रित्या आणि जाता तितके बेगीन हे उदक तुमकां व्यवस्थित रित्या मेळटले. नाल्यार बरेचशे फावटी आमचो DDW मिनिस्टर बाब सुभाष फळदेसाय आसा, साळावलेन धरण बांदलें, बट साळावल्यातल्या लोकांकूच उदीक ना हे अजूनही त्यांची कटकट आसतली. या 5-6 वर्सांक त्या साळावल्यातल्या लोकांचो उदकाचो आसतलो किंवा विस्थापित लोकांच्या जागेचो आसतलो हो प्रश्न सुटावो म्हज्या सरकारात केला, म्हाका प्राऊड फील जाता. आणि म्हणून ताका लागून अशा पद्दतीचे सगळे विषय सुटावे करपा खातीर आमचे सरकार जायते पयशे हे खर्च करीत आसा. आमी जेन्ना म्हणटा की आमी इन्फ्रास्ट्रक्चराचेर खर्च करता तेन्ना रस्ते, लायट आणि पूल न्ही, तर उदकाचे रिसोर्सीस वाडप, उदकाच्यो पायपलायन्स वाडप आणि ताज्या खातीर ते फुडल्या
25 ते 30 वर्साचे प्रोव्हिजन करप. म्हणजे तुम्ही जर पळयशात कितली जरी लोकसंख्या ह्या परिसरात वाढली जाल्यार आत्ता तरी 30 वर्सां आणि वेगळ्या उदकाची सोर्सीस करपाची गरज ना. ह्या सोर्सिसाचेर ते चलू शकता. नो डाऊट सिटी एरियेनी अजूनही आमकां उदक खूप मोठ्या प्रमाणात लागतले, कारण हॉटेल्स आणि टुरिस्ट हे डे बाय डे चड येता. म्हणून आता नवीन आमचो बाब सालेलकार सध्या आशिल्लो सीई आणि नवीन सोर्सिसूय बी आम्ही वेगवेगळे रिज्युमिनेट केल्या. आम्ही हल्लीच लोकांक म्हणजे सगळ्या जणांनी वॉटर कन्झर्वेशन करचे हाजेर आम्ही भर दिता. आणि जितक्या लोकांनी बोरवेल जे मारल्या 100% बोरवेल मारलेल्या लोकांनी म्हणजे वॉटर कन्झर्वेशन करप हे तांकां कंपल्सरी केल्लें आसा. त्या खातीर हांव पब्लिकली सांगपाक सोदतां, जर बोरवेल तुम्ही मारला पयलीं रजिस्टर्ड जर तो करूंक ना जाल्यार आतां तो करून घेवचो, अदरवायज बिग फायन पडटली. आणि ती फायनीचोच विषय ना, पण बोरवेल मारलेल्यांनी वॉटर कन्झर्वेशन करप हे त्याच्या खातीर कंपल्सरी आसा. आणि बऱ्या आणि गुड बऱ्या टेक्निकेत आमचे इंजिनियर येवन समजून सांगता की व्हेरी सिंपल मेथडींतल्यान त्यांनी जाता तितके उदक परत म्हणजे ते रिफिल करपा खातीर बोरवेल हे उदक परत जमनीत वचप हे गरजेचे आसा, जेणे करून उदक ताका कंटिन्युअसली मेळत रावतले. अशा पद्दतीचे आमकां रिचार्ज करप हे गरजेचे आसा, कारण त्याचो जर आमी विचार केलो ना जाल्यार इन फ्युचर आमकां उदक मेळूंक शकचें ना. म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यानी कॅच द रेन आसूनी, वॉटर कन्झर्वेशन आसूनी किंवा वॉटर बंधारे आसूनी हाज्या सारकिल्यो विविध योजना सुरवात केल्या. त्याच धर्तीचेर आम्ही एग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या वतीन बंधारे बांदून उदीक अडोवपाचे आसूनी, कॅच द रेन या स्किमीच्या सकयल आमच्या WRDच्या वतीन आम्ही पावसाचे उदक हाडून ते जमनीत जिरोवपा खातीर आसूनी किंवा रिचार्ज ऑफ द बोरवेल हे आसूनी, हे आम्ही कार्यक्रम सुरुवात केला. या कार्यक्रमांनी सगळ्यांनी वाटेकारी जावचे आणि सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात वॉटर स्टोर करपा खातीर लागचे. कारण आम्ही बरेचसे फावटी पळयता की ग्राउंड वॉटर आणि बाकीचे उदक पोल्यूट करपाचे काम हे खूप जण मोठ्या प्रमाणात करता. बट तेच उदक बरें उदक मेळपा खातीर म्हणजे आम्ही एकदां घरान आमकां उदकाक पर क्युबिक लिटर येता हाका कितले पयशे पडटा खूप जाणांक खबर ना. इट इज अप्रॉक्सिमेटली सालेलकार 3 ते 4 रुपया हेच्या मध्ये प्राइस आसा, 3 ते 4 रुपया पर क्युबिक लिटर. पण तेच उदीक आमकां फ्रॉम द डॅम टू पंप आणि पंप टू घरा तुमच्या पावयता म्हणसर आमकां कितलो खर्च जाता तो खबर आहा तुमकां? तो खबर ना कोणाक. कमीत कमी 25 ते 30 रुपया कमीत कमी हा, म्हणजे 25 ते 30 रुपया हांव इन्फ्रास्ट्रक्चराचेर आतां स्पेंड करता ते सांगना. इट इज अ रनिंग कॉस्ट. आणि ते असताना सुद्धा आम्ही 4 रुपयाच्या वयर कोणाक चार्ज करिना. म्हणून हांवें सांगलें की खूप जाणांक नळाच्या उदकान गाडयो धुवपाच्यो संवय आहा, खूप जाणांक नळाच्या उदीक म्हणजे झाडाक शिंपपाची संवय आहा. त्या ती आपल्यो बांय परत रिचार्ज करपाक सुरवात करात. आपली घरात असलेली बांय परत ती उसपची. ओके, तिका परत बरें उदीक येवचें, कारण आत्ता सुरवात करात. तिका एखादो पंप लायत जाल्यार तिजे उदीक झाडांक घालात. तिजे उदीक जे आहा पळय न्ही ते काढून तुमच्यो गाडयो धुयात, कारण ते सोप्या. तुमकां दिसता कितें हे 4 रुपयाचे उदीक हे रोखडेच ते व्हडले आणि मातशें बिल वाडत जाल्यार परत आमकां गाडी धांवंक मेकळे. आत्ता लायटी खातीर थोड्या जाणांनी गाडी धांवपाक सुरवात केल्यो तश्यो. लोक विचार करिना. आणि विरोधकांक आयते म्हणजे कशें आसा, तेंची सरकारां जेन्ना असली तेन्ना तेंच्यांनी हाचो विचारूय करूंक ना, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरूय रेडी करूंक ना किंवा तांच्यांनी अशा पद्दतीच्यो सोयी दिवंक ना. हे आम्ही हांव फक्त इतक्याच खातीर सांगता, आम्ही विचार करता आसतना गोंयच्या फुडल्या 25 वर्सांचो विचार करता. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न विचार करता असताना विकसित भारत 2047 म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याक 100 वर्सां पुराय जातली तेन्ना हो देश पूर्णतः विकसित राष्ट्र जाल्लें आसपाक जाय, विकसित गोवा जाल्लें आसपाक जाय आसत जाल्यार तितूर म्हणजे ल्हानसान मनशाचे हे बारीक सारीक प्रॉब्लेम उरूंक जायना. आम्ही काम करता असताना आम्ही अंत्योदय तत्वाचेर काम करता. हांव सदांच माझ्या भाशणांतल्यान सांगता, अंत्योदय, सर्वोदय आणि ग्रामोदय. अंत्योदय म्हणजे कितें तर समाजातलो जो शेवटचो घटक आसा म्हणजे त्याच्यापर्यंत सगळ्यो सरकाराच्यो योजना पावच्यो, तेज्यो सगळ्यो स्किमी पावच्यो आणि ताका सक्षम करचो. म्हणजे ताका आर्थीक दृष्ट्या सक्षम आसतलो. ताका फाल्यां सकाळी तो बरो ना जाल्यार ताच्या खातीर दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड आसचें, ताका 2000ची पेन्शन मेळची,
ताजी भुरगीं आसत जाल्यार ताका लाडली लक्ष्मी पासून ताका स्कॉलरशिप जी शिकपाक जाय ती मेळची, म्हणजेच ताका आर्थीक उन्नती त्याच्या फॅमिलीची जावची. हांव जे स्वयंपूर्ण सांगता ते एग्रीकल्चराच्या बाबतीत, हॉर्टिकल्चराच्या बाबतीत, पिसिकल्चराच्या म्हणजे नुस्त्याच्या बाबतीत, डेअरी फार्मिंगच्या बाबतीत आणि फ्लोरिकल्चराच्या बाबतीत. आमचे पैसे भायर कित्याक वयचे ते आमच्या गोंयकाराकूच मेळचे. म्हाका काल म्हजो डायरेक्टर एग्रीकल्चर सांगतालो की आमी 40% जी भाजी भायल्यान हाडटाली ती कमी जाली आणि आता आमीच आमच्या शेतकऱ्यांक, म्हणजे हांव तुमकां कळोंक जाय म्हणून सांगता, हांव मुख्यमंत्री जावच्या पयलीं फक्त 3 कोटी रुपया गोंयच्या शेतकऱ्यांक भाजयेचे पैसे डिस्ट्रीब्यूट जाताले. आज तेच पैसे जे आसा पळय न्ही, हे 8 कोटी रुपया जे आहा पळय न्ही, ह्या गोंयच्या शेतकऱ्यांक एका वर्साक डिस्ट्रीब्यूट जाता. 8 कोटी म्हणजे 5 कोटी जवळपास आमी 5 ते 6 वर्सान वाडयले. कोणाक मेळटा? जो सादो भाजी लायता पळय न्ही ताका मेळटा. हांवें डायरेक्ट जो हॉर्टिकल्चराक भाजी दिता तेजी गजाल सांगता. हांवें आत्तां आमच्या काल डायरेक्टर एग्रीकल्चरान डिक्लेअर केला 3 लाख रोजांचे रोंपे आमी डिस्ट्रीब्यूट करपाचे थारायल्या. हे कित्याक? आमी फाटले फावटी प्रयोग केलो की रोजां 100% दिवाळेक आनी दसऱ्याक भायली येताली. 100% फाटल्या 3 वर्साच्या प्रयोगात 30% रोजां हे गोंयकार आमचे विकपाक लागल्या. 3 ते 4 कोटीचो बिझनेस हो एके फावटीच्या रोजांचो आसता. 3 ते 4 कोटीचो बिझनेस. हे फावटी जर इतके जर दिले, 50% जरी म्हटले जाल्यार 2 दिसाच्या भितर 1.5 कोटीचे रुपया हे आमच्या गोंयकारांक मेळ्ळे आसत जाल्यार ही व्हडली उदरगत आसा. हांवें इतक्याच खातीर सांगता कारण स्वयंपूर्ण कन्सेप्टाच्या सकयल आमी आत्तां परत डिक्लेअर केले 4,500 आमचे ह्या दुधकार आसात. आमी त्यांच्या खातीर स्कीम सुधारित कामधेनू रिवायज केली. तांकांच परत म्हणजे जवळपास 80% सबसिडीचेर 10 गायी आणि 70% सबसिडीचेर 10 गायी, 20 गायी एडिशनल दिवपाच्यो आमी ऑलरेडी स्कीम डिक्लेअर केली. गोंयाक 4.5 लाख लिटर दूध लागता. आमी फक्त म्हणजे 50,000 लिटर दूध गोंयांत जाता. अजूनही स्कोप खूप व्हडलो आहा. थोडेशे कष्ट करपाची तयारी आसा आणि हे कष्ट आमी जर केले जाल्यार फुडले जनरेशन करतले, ना जाल्यार करचे ना. म्हणून माझी सगळ्यांक रिक्वेस्ट आसा आणि हे गांव वाठारांतूच करप शक्य आहा. शहरांत सहसा लोक ह्या धंद्या खातीर वचूंक शकना. तर ती वेगळे टुरिझम लायनींतले वेगळे बिझनेस आसतले, IT क्षेत्रांतले वेगळे बिझनेस आसतले. बट आमकां ज्या जाग्यार शक्य आसा आणि सरकाराचो पुराय तेंको आसा तांकां आमी दिवपा खातीर सदोदीत तयार आसा. आयच्या ह्या घडीक आमचे डॉक्टर चंद्रकांत शेटये आपल्या डिवचल मतदारसंघांतल्यान खूप बऱ्या पद्धतीत म्हणजे पुराय ग्रामपंचायतींनी आसतले किंवा म्युन्सिपालिटीज आसतले फाटल्या 4.5 वर्साच्या कार्यकाळात तांच्यांनी खूप बऱ्या पद्धतीत वेगवेगळी विकास कामां ही तांच्यांनी फुडें व्हेल्या. तांच्यांनी ती कंप्लीटूय केल्या आपल्या टेन्युअरान. हांव तांचे खूप खूप अभिनंदन करता. निश्चितच रित्या म्हणजे एक विजनरी नजरेंतल्यान जरी इंडिपेंडंट म्हणून निवडून आयले आसत जाल्यार पहिल्या दिसाच्यान आमच्या सरकाराक तांच्यांनी तेंको दिल्या आणि ताकाच लागून त्याच्या प्रत्येक कामाक आमच्या सरकारान ताका सपोर्ट केला. सगळे मंत्री तांकां जे जे काम आसा ते तांचे पुराय केलां. त्यांच्या ITG कॉर्पोरेशनाच्या वतीनूय बी ते खूप बरें काम ते स्वता करीत आसा. आपलो व्यवसाय सांबाळटा आसतना हे सगळे करप तशें खूप कठीण, बट डेडिकेटिवली ते सातत्यात लोकांच्या मदीं लोकांची कामां करीत आसता. हांव तांचे अभिनंदन करता आसतना निश्चितच म्हणजे अशा पद्धतीची डेव्हलपमेंट कामां ही फुडें व्हरपाक तुमचो सगळ्यांचो प्रेम, तुमचो सगळ्यांचो मोग हो सातत्यात आमचेर आसचो. आणि हांव एक कित्याक परत परत सांगता तर फुडल्या जनरेशनाक म्हणजे आमी जे म्हणटा की नेक्स्ट पिढी ही बरी घडोवपाचें काम हे आमचें आसा. आमी जो पर्यंत तांच्या कडेन उलोवचे ना तो पर्यंत फुडले जनरेशन हे बरें घडचें ना. त्या खातीर तांचेर संस्कार करप हे आमचेच काम आसा. ते बरे संस्कार त्या फुडल्या पिढयेचेर करपाकूय बी आमी तितकेच वचनबद्ध आसात. आमी तितकेच करचे हे तुमच्या लागीं मागता. आणि विकसीत भारताच्या बरोबर पूर्ण विकसीत गोवा करपा खातीर तुमचो सगळ्यांचो साथ, तुमचो सगळ्यांचो मोग वो आमकां जाय. आसतलो काय ना? आसतलो जाल्यार म्हाज्या बरोबर भारत माता की नेटान दोन्ही हात वयर करून भारत माता की वंदे. भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. असोच तुमचो मोग हो सदांच आसूनी. इतकेच सांगता म्हजी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं.